MPSC गट क पूर्व 2025च्या रिझल्टची अनेक जण वाट पाहत आहेत. सो 40पेक्षा कमी दिवस राहिलेत मेन्सला आणि मला वाटतं सगळ्यांनी रिझल्टची वाट पाहण्याची गरज नाही आहे मला वाटतं. आपल्यासमोर तारीख आहे मेनची. सो आपण त्यानुसार अभ्यास करायचा आहे. रिझल्ट लावणं हे आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात जे आहे ते आपण केलं पाहिजे. आपलं कर्तव्य काय आहे ते ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार केलं पाहिजे. सो जे सेफ आहेत त्यांना तर काही विषय नाही आहे. त्यांनी तर बिंदास करायचा आहे अभ्यास आणि जे काठावर आहेत ज्यांना वाटतं की होईल किंवा नाही आहे, तर मला वाटतं त्यांनी जे कॉमन सब्जेक्ट आहेत प्रिलिमला आणि मेन्सला तर ते करू शकतात तुम्ही. सो जेव्हा पण कधी असं असमंजस वाटेल की की काय करायचं समजत नाही आहे, तर मला वाटतं तुम्ही तुमचं कर्तव्य ओळखलं पाहिजे नेमकं काय आहे ते आणि त्यानुसार केलं पाहिजे. सो सध्या मला वाटतं अभ्यास करणं हे एकमेव ऑप्शन आहे तुमच्याकडे, आपल्या सगळ्यांकडेच. तर मला वाटतं अभ्यास करत राहणं हे गरजेचं आहे आणि त्यातूनच रिझल्ट येणार आहे. सो टाईम वेस्ट करण्यापेक्षा रिझल्ट कधी लागेल, काय करेल कोणालाच माहीत नाही आहे. सो आय थिंक आणि सगळ्यांनी सांगून झालं आहे की आज लागेल, उद्या लागेल. सो त्यापेक्षा मला वाटतं अभ्यास करण्यात महत्त्वाचं आहे आणि जे पण या ठिकाणी अभ्यास करतील ना, ते पुढे जातील. सो काठावर आहे तुम्ही आणि जरी झालात उद्या, तरी पण तुमचं जास्त टाईम नाही आहे शिल्लक. त्यामुळे मला वाटतं अभ्यास करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कायम अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. हां, थोडं कमी जास्त होईल, पण तू काही ना काही केलं पाहिजे. सतत बघत राहणं की होतंय नाही विचारत राहणं. सो मला वाटतं दॅट इज नॉट द राईट वे आय थिंक. सो तुमचं काम अभ्यास करणं आहे. सो जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत करायचाच आहे अभ्यास. सो मला वाटतं सध्या अभ्यास करणं हेच जास्त महत्त्वाचं आहे आणि लवकर लागणार रिझल्ट. कारण की मेनची तारीख जवळ येते.